अधिक मास नसता तर दिवाळी उन्हाळ्यात आली असती, नाहीतर गुढीपाडवा आपण थंडीत साजरा केला असता. हो, ते कसं तर चला जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार सौर वर्ष आणि चांद्र वर्ष या दोन पद्धतीने कालगणना केली जाते. सौर वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला लागणारा कालावधी आणि एक सौर वर्षात 365 दिवस असतात. ऋतुमान ठरवण्यासाठी सौर वर्षाचा उपयोग केला जातो. चांद्र वर्ष म्हणजे काय तर चंद्राच्या कला, पौर्णिमा, अमावस्या मिळून जो कालावधी होतो त्याला चांद्रवर्ष म्हणून ओळखले जाते. एका चांद्रवर्षात 354 दिवस असतात आणि या चांद्रवर्षाचा उपयोग महिने, तिथी या गोष्टी ठरवण्यासाठी केला जातो. त्यामुळे हिंदू पंचांगात सौर वर्ष आणि चांद्रवर्ष या दोघींचा मेळ साधून कालगणना केली जाते. त्यामुळे आपले सणवार त्याच ऋतूत येतात. म्हणजे जसं की चैत्र हा नेहमी वसंत ऋतूत येतो. पुढे सौर वर्ष आणि चांद्रवर्ष यामध्ये 11 दिवसांचा फरक असतो आणि असे दरवर्षी 11 दिवस साचून 33व्या वर्षी पूर्ण एक वर्षाचा फरक पडतो. हा फरक पडू नये म्हणून दर 3 वर्षांनी 33 दिवस साचले की अशा 33 दिवसांचा एक महिना तयार केला गेला आणि त्याला अधिक मास असे नाव दिले गेले. आणि अशा प्रकारे अधिक मास नसला तर सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्यात इतका फरक पडे की सगळं गणित बिघडून दिवाळी कधीतरी उन्हाळ्यातच येईल.